2 जुलै हा माझा वाढदिवस असतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही आम्ही सामाजिक उपक्रम घेतो त्याची ती पूर्वनियोजित बैठक होती जी दरवर्षी असते. त्या बैठकीला मी असलंच पाहिजे असं काही नाही, कारण ते माझा वाढदिवसाचं नियोजन आमचे सगळे सहकारी करतात. काल अशीच बैठक सुरू असताना त्या ठिकाणी मला फोन आला, मला बोलवलं. मी 10:30 वाजता 9 वाजेची बैठक होती, मला 9:30 वाजता 10:30 वाजता मी गेलो. गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लोकांनी ज्यांनी घडवलं, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, ज्यांचे अधिकार ज्यांचा माझ्यावरती आहेच आणि ज्यांचं योगदान आहे अनेक लोकांचं, जे माझ्या प्रभागातले नागरिक होते, ज्यांच्या मतावर आम्ही 4ही नगरसेवक निवडून आलेले, अशा लोकांनी मला इथं बोलावलं आणि त्यांनी मला काही बरेच माझी कान उघडणी त्या ठिकाणी त्यांनी केली, कारण तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जे सांगितलं त्याच्यात सत्यता आहे. सत्यता अशी आहे, 30 वर्षापासून शिवसेना पक्षाशी मी एकनिष्ठ म्हणून काम करतो आहे. कार्यकर्ता, शिवसैनिक, शाखाप्रमुख ते आजपर्यंत इथे आहे. परंतु यापूर्वी माझ्या मागून आलेले लोक आमदार, खासदार, मंत्री होऊन निघून पदं घेऊन निघून गेले. आम्ही निष्ठावान लोक आहे, आम्ही शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक कधी चमकोगिरी करून चाटेगिरी करून मीडियासमोर पण कधी आलो नाही. परंतु ज्या लोकांनी काल माझे डोळे उघडले ते सुद्धा विचार करण्याजोगे आहे. मला मी जेव्हा विधानसभाची उमेदवारी मागितली असेल, माझी कॅपॅसिटी असताना, निवडून येणार असताना, तेव्हा मला डावलण्यात आलेलं आहे. महापौरची उमेदवारी मागितली असेल तेव्हा मला डावलण्यात आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 2दा खासदार जे आमचे हेमंत गोडसे होते ते आले, 2दा खासदार झाले, गेले. त्याच्यानंतर राजाभाऊ वाजे खासदार झाले. सगळ्यांनीच त्यांना योगदान दिलं, पण त्याच्यामध्ये अग्रस्थानी विलास शिंदे होते. आणि त्याच्यानंतर मला वाटलं होतं की माझी बढती होईल, प्रमोशन होईल, पण तसं काही झालं नाही. उलट माझं डिमोशन झालं. जो माणूस लोकसभेच्या प्रचारात नव्हता, शेवटचे 2 दिवस प्रचारात आला, ज्या माणसाची शिवसेनेमधून बडतर्फी झाली होती, त्या माणसाला तुम्ही जिल्हा प्रमुख करता. त्याच्यामागे एक नगरसेवक नाही, 12 वाजता उठणारा माणूस. आम्ही सकाळी 7 वाजेपासून शहर आणि जिल्हा फिरत राहतो, ग्रामीण भागात आणि शहरी भागात. आम्हाला वाटलं तर आमचं प्रमोशन, पण बोलायचं केव्हा? आमच्या भावना कधी आम्ही व्यक्त नाही केल्या. आमच्या पक्ष नेतृत्वानं सांगितलं, संजय राऊत साहेबांना भेट घेऊन सांगितलं, त्यांना आम्ही सांगितलं आमच्या भावना व्यक्त, त्यांनी ऐकून घेतलं. येत्या 10-20 दिवसात आपण निर्णय घेऊ, असे पुढच्या आठवड्यात घेऊ म्हटले होते, पण ते झालं नाही. काही त्यांचे दौरे असतील. परंतु हे सगळं ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करायचं का? असे मीच नाही, असे अनेक शिवसैनिक आहे या जिल्ह्यामध्ये जे निष्ठावान आहे, परंतु त्यांनी कसल्या पदाची अपेक्षा नाही केली. पण हे चालणार केवर? हा एक मुद्दा आहे. आयुष्याचे 54-55 वर्षामध्ये पदार्पण करणारे लोक आहे आम्ही. 30-30 वर्ष संघटनेत काम करतो आहे. मग चापलुसी करून चमकोगिरी करून जर मिळत असेल तर असे पदं नको आम्हाला. आमच्या कॅलिबरने मिळायला पाहिजे. आमच्या क्वालिटी लॉयल्टीच्या हिशोबाने आम्हाला पदं मिळायला पाहिजे. आमचा विचार केला पाहिजे. या मताचा मी आहे. जर असं होत नसेल तर त्याला कुठेतरी आम्हालाही आमचे लोक विचारणारे आहेत. मग आम्ही नेमकं ऐकायचं कोणाचं? आमची निष्ठा 100% आहे, त्याबद्दल आमचं अजिबात कोणी शंका घेण्याचं कारण नाही. परंतु असं चालेल केवर? त्याच्यामुळं कालची ही बैठक होती. आजही काही लोकांची बैठक घेतोय आणि त्याच्यातून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. आता पुढचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि तुमच्यासोबत या सगळ्या मला सगळ्यांनी गळ घातलेली आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा तो हा वाढदिवस तसा करायचा नाही. पण मी सगळ्यांचं ऐकून घेतोय, तो त्यांचा अधिकार आहे. ते बोलले, त्यांच्या जीवावर मी वर्गाने काढून आम्हाला निवडून द्या त्या लोक. आमच्याकडे काय, आम्ही फाटके लोक आहे हो, आमच्याकडे काय? पण ज्यांच्या जोरावर आम्ही आहे, आमचे ॲसेटच आमचे लोक आहे ना. आमची ॲसेट, आमचा बॅग बॅलन्स आमचे लोक, आमचे मतदार. ते जसं सांगतील त्याचा आदर आम्ही करू आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करू. परंतु 30 वर्षाचं एका पक्षाशी आम्ही प्रामाणिक, निष्ठावान आहे, कडवट पण आहे. आमच्या पक्ष नेत्यांना आम्ही जाब विचारू ना, आणि ते आमचं ऐकतात ना, आमचं ऐकतील. बघू काय होतं ते बघू. या सगळ्या नाराजीवर कुठेतरी काहीतरी 2 दिवसामध्ये आम्ही परत असेल तुम्हाला वाटतं का? 2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांचं ऐकून घेऊ. मी पक्ष नेत्यांशी परत भेटेल आणि मग निर्णय घेऊ.